मधुरा, भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची 2 दिवसाची बैठक पुण्यामध्ये होते आणि आजचा हा शेवटचा दिवस आहे। आज नितीन गडकरी हे मुख्य वक्ते असणार आहेत आणि नितीन गडकरींच्या भाषणानेच या कार्यकारिणीचा आजचा समारोप होणार आहे। काल आपण पाहिलं तर मुख्यमंत्री रावसाहेब दानवे, व्यंकय्या नायडू यांची प्रमुख भाषणं झाली किंवा यांनी प्रमुख मार्गदर्शक होते। त्यातही मुख्यमंत्र्यांनी ज्या मंत्र्यांवरती आरोप झालेले आहेत गैरव्यवहाराचे, भ्रष्टाचाराचे, त्यांची बाजू घेतली, त्यांना क्लीन चिट दिलेली आहे। मात्र आजच्या दिवसामध्ये नितीन गडकरींच्या भाषणाबरोबरच काही राजकीय ठराव या कार्यकारिणीमध्ये मांडले जातील। हे राजकीय ठराव काय असतील आणि त्यावरती काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मुख्यतः या राजकीय ठरावांमध्ये आता आगामी 10 महापालिका आणि 27 जिल्हा परिषदांच्या निवडणुका येतात। एक मिनी विधानसभा म्हणून या निवडणुकीमध्ये पाहिले जाते आणि या निवडणुकीमध्ये भाजपची काय भूमिका असणार आहे, प्रामुख्याने शिवसेनेच्या बाबतीत। शिवसेनेबरोबर सध्या भाजपचा जो वाद सुरू आहे की शिवसेना जी सध्या भाजपवर टीका करते, अगदी निजामशाही राज्य अशा पद्धतीची टीका शिवसेनेने केली, भाजपनेही त्याला प्रत्युत्तर दिलं। तर आता ह्या निवडणुका जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शिवसेनेबरोबर लढणार का आणि त्या संदर्भात काही ठराव, राजकीय ठराव या कार्यकारिणीत येतोय का आणि तो आला तर त्यावरती काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काल व्यंकय्या नायडूंनी त्यांच्या भाषणामध्ये शिवसेना खूप जुना मित्रपक्ष आहे आणि यापुढेही त्यांच्याबरोबर राहायचं असं कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे। मात्र त्याचबरोबर इतर वक्त्यांनी या निवडणुकांसाठी स्वबळावरती जोरदार तयारी करा असंही कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे। त्यामुळे भाजप एकला चलो रे करणार, 100%चा नारा देणार की शिवसेनेबरोबर जाणार, हे आजच्या या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये किंवा राजकीय ठरावामध्ये पुढे होऊ शकतं किंवा स्पष्ट होऊ शकतं। मधुरा, नितीन, एकूणच या संदर्भातले अपडेट्स आम्ही वेळोवेळी घेतच राहू आणि आपण बघतोय की भाजपचा शेवटचा दिवस आहे या कार्यकारिणीचा आणि ह्या दिवशी नितीन गडकरी खास करून उपस्थित राहणार आहेत आणि अनेक राजकीय ठराव देखील यावेळेस पास होऊ शकतात। धन्यवाद नितीन ह्या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।